हाय एव्हरीवन, मी ब्लॉसम आणि HSC बोर्डचा रिझल्ट आऊट झालेला आहे. सो तुम्ही तुमचे पर्सेंटेज कमेंटमध्ये नक्की सांगा मला. सो स्टडी अपडेट मी देते की आत्ता वाजलेत 1:25 झालेत रात्रीचे आणि माझा आता म्हणजे अभ्यासाचा दिवस आता सुरुवात झालेला आहे. सो मी आता केमिस्ट्रीचं केमिकल थर्मोडायनॅमिक्स करत होते आणि म्हणजे असं नाही आहे की मी दिवसभर अभ्यास करत नाही. मी दिवसाही अभ्यास करते, बट जास्त प्रोडक्टिव्हनेस अबाउट स्टडीज मला रात्रीच हे होतं जमतं. सो दिवसा मी आज म्हणतात ना, जसं की आपण दिवसाची जशी सुरुवात करतो तसंच आपला पुढचा दिवस जातो. सो मी आज वाईट पद्धतीने सुरुवात केली ती फिजिक्सचं घेऊन. लाईक मी AC चॅप्टर म्हणजे करत होते, मी लेक्चरही बघत होते मला म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी छान. सो म्हणजे मला कळालं आपण जर आता हे कंटिन्यू केलं लेक्चर तर आपला दिवस सगळाच खराब जाईल. सो मी थोडं ते बाजूलाच साईड केलं आणि मी नंतर अमाईन्सचं रिव्हिजन करत होते. अँड भाई मतलब कोइन्सिडेंटली जे सह्याद्री ट्युटोरियल आहे महेश सर, सो ते अमाईन्सचंच आज काय म्हणतात रिव्हिजन घेणार होते आणि त्यांचं ऑर्गॅनिकचं लास्ट सेशन होतं. याच्यानंतर ते इनऑर्गॅनिक्स मे बी फिजिकल स्टार्ट करतील केमिस्ट्री. सो हां, म्हणजे मला इतकं छान वाटत होतं अबाउट म्हणजे ते रिॲक्शन्स अँड क्वेश्चन्स PYQ सॉल्व करताना स्वतः मनाहून की म्हणजे मी पण आन्सर करत होते. सर विचारत होते तेव्हा अँड ऑल म्हणजे छान वाटत होतं म्हणजे हां, हे अभ्यास केल्यावरतीच छान वाटतं आपल्याला, कारण आपल्याला तेव्हाच आन्सर अँड ऑल जमतं. सो म्हणजे आत्ता करून काय उपयोग आहे म्हणा. जाऊ द्या साईड. हां, अँड अबाउट मॅथ. सो मॅथ मी आता ट्रिग्नॉमेट्री करणार आहे 11वीचं आणि 12वीचं चॅप्टर. सो मी रिवाईज असं करणार आहे की आधी मी ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युला अँड ऑल रिवाईज करणार आहे. अल्दो मी म्हणजे दिवसा आता केलेतच, बट थोडं रिफ्रेश करण्यासाठी आणि जास्त वेळ माइंडमध्ये टिकवण्यासाठी. सो मी नंतर PYQज करणार आहे त्यांचे आणि माझे 2024-25चे झालेत PYQज फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस. बट आता मी न बघता सॉल्व करणार आहे. जे अवघड वाटते तेच मी फक्त सोल्युशन बघणार आहे. बाकीचे तर मी मोस्ट ऑफ मनानं सॉल्व करणार आहे. सो हेच आहे आता प्लॅन आणि बघू आता किती वेळ लागते मला. 4-5 वाजतील आता मला झोपायला. सो इट्स ओके. दिवसा अभ्यास केला नाही ना मग रात्राचीच हे करावं लागते. सो हेच होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.